नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे ह्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत. थंबनेल वरून बघितलंच आहे की आज आपण बघणार आहोत कोणताही व्यायाम न करता वजन किंवा चरबी कशी कमी करायची. आज आपण अभ्यास करणार आहोत कपालभाती प्राणायामाचा. कपालभाती प्राणायाम करून तुम्ही वजन आणि चरबी कमी करू शकता. नियमितपणे कपालभाती प्राणायामाच्या अभ्यासाने तुम्हाला शारीरिकच नाही तर मानसिक आध्यात्मिक प्रगती करायलाही मदत होईल. कपालभाती, कपाळावर तेज येणं, चमक येणं असा शब्दाचा अर्थ पण आपण त्याचा घेऊ शकतो. किंवा कपालभाती प्राणायामाचा तुमच्या बुद्धीवर खूप छान सकारात्मक परिणाम दिसतो. बुद्धी तीक्ष्ण होते. तुम्ही जे काम करताय ते एकाग्रतेने करून तुमची प्रगती साधण्यासाठी कपालभाती प्राणायामाचा खूप छान उपयोग होतो. कपालभाती प्राणायामाचे शारीरिक, आध्यात्मिक आणि मानसिक असे भरपूर फायदे आहेत. शरीराच्या दृष्टीने आपण बघायला गेलो तर तुम्हाला पोटाच्या काही तक्रारी असतील, गॅसेस, कॉन्स्टिपेशन, पचनाशी निगडीत काही तक्रार, तर कपालभाती प्राणायामाने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता मिळेल. आध्यात्मिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या शांत राहण्यासाठी, स्टेबल राहण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी कपालभाती प्राणायामाने तुम्हाला नक्की मदत होईल. कपालभाती प्राणायाम आपण 3 प्रकारे करू शकतो: सौम्य, मध्यम आणि तीव्र. तर आपण अभ्यास सुरू करूयात आधी सौम्य प्रकाराच्या कपालभाती प्राणायामाने. कपालभाती प्राणायामामध्ये आपण श्वास सोडताना पोटाला झटका देतो. तर श्वास सोडताना कशा प्रकारे आपण झटका द्यायचा आहे त्याच्या आधी स्थिती बघा. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल अशा सुखावह आसनामध्ये बसायचं आहे. वज्रासनामध्ये बसला तर पाठीच्या मणक्याला तुम्हाला सपोर्ट मिळून तुम्ही जास्त वेळासाठी एका ठिकाणी बसून कपालभाती प्राणायाम सहजपणे करू शकता. पाठीला सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही कपालभाती प्राणायाम करू शकता. तर सुखावह आसनामध्ये या. हाताची ज्ञान मुद्रा, चीन मुद्रा, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. कपालभाती प्राणायामाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी एक मोठा आणि दीर्घ श्वास आत घ्या. मोठा आणि दीर्घ श्वास बाहेर. सगळ्यात आधी आपण बघणार आहोत सौम्य प्रकारे कपालभाती प्राणायाम. पोटाला स्ट्रोक्स द्यायचे, पोटाला झटका द्यायचा आहे श्वास सोडताना. काउंटिंग वर आपण करणार आहोत. 20 काउंटचा एक सेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तर अशा सौम्य प्रकारे कपालभाती तुम्ही जेव्हा सुरुवात करताय अभ्यासाला तेव्हा सौम्य प्रकारे सुरुवात करा. फक्त प्रेग्नन्सी मध्ये आपण कपालभाती प्राणायाम करू शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त काही क्रोनिक जुनाट आजार असतील, पोटाची तुमची सर्जरी झाली असेल नुकतेच, अम्बिलिकल हर्निया आहे, तर अशा परिस्थितीमध्ये कपालभाती प्राणायाम तुम्ही करू शकत नाही. पण हायपरटेन्शन असेल, हृदयरोग असेल, या स्थितीमध्ये मात्र तुम्ही सौम्य प्रकारे कपालभाती अगदी सहजपणे करू शकता. आणि एक गोष्ट आहे की जेवण झाल्यानंतर लगेच आपण कपालभाती प्राणायाम नाही करायचंय. थोडं जेवणामध्ये आणि प्राणायामामध्ये 2 ते 3 तासाचं अंतर ठेवून तुम्ही कपालभाती प्राणायाम करू शकता. आता आपण बघणार आहोत मध्यम प्रकारे कपालभाती कसं करायचं आहे. पुन्हा 20 काउंटचा एक सेट करणार आहोत. कपालभाती प्राणायामाचा प्रॅक्टिस आणि पेशन्स द्वारे तुम्ही नियमित अभ्यास केला तर साधारण 5 ते 10 मिनिटं तुम्ही सहजपणे अभ्यास करू शकता. आणि रोजच्या अभ्यासानंतर मग तुम्ही हा प्रॅक्टिस ही जो अभ्यास आहे हा हळूहळू वाढवू शकता. मग 10 मिनिटं, 15 मिनिटं अशा प्रकारे. तर मध्यम प्रकारे कसं करायचं कपालभाती ते बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, सो हे मध्यम प्रकारे. आणि आता तीव्र पद्धतीने. तीव्र मध्ये तुम्ही तुमच्या स्टॅमिनानुसार, स्ट्रेंथनुसार स्पीड अगदी फास्ट सुद्धा करू शकता. आपण स्ट्रोक्सवर करणार आहोत. एक बीट व्यवस्थित एक रिदम तुम्ही फॉलो केला तर तुम्ही जास्त वेळ कपालभाती प्राणायाम करू शकता. सो एक्स्ट्रा चरबी कमी करण्यासाठी हे जे जलद गतीने तीव्र प्रकारे जे कपालभाती आपण करतो हे जास्त फायदेशीर ठरतं. सो हा आपण आता तीव्र पद्धतीने कसं करायचं कपालभाती हे बघितलं. साधारण अर्धा ते 1 मिनिट आपण सलग केलं. कपालभाती प्राणायाम करताना पाठीला किंवा पोटाला रग लागली तर प्राणायाम करताना तुम्ही कधीही मध्ये थांबवू शकता. मग तुम्ही कम्फर्टेबल पोझिशन मध्ये पुन्हा जा, थोडंसं रिलॅक्स करा आणि पुन्हा कपालभाती प्राणायाम तुम्ही सुरू करू शकता. पाठीला रग लागत असेल तर शक्यतो कम्फर्टेबली टेकूनच बसा, मी तर सांगेन, किंवा वज्रासनात बसा. आता आपण पुन्हा एकदा तीव्र पद्धतीने कपालभाती करणार आहोत. 1 मिनिट नॉनस्टॉप हा अभ्यास असेल. वज्रासनामध्ये बसून आपण कपालभाती प्राणायाम करूयात. तर अशा पद्धतीने आपण तीव्र प्रकारे कपालभाती प्राणायाम केलं. असाच तुम्ही 15 ते 20 दिवस सलग अभ्यास केला तर नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल. कंटिन्यू करत राहा. आयुष्यभर तुम्हाला चरबी अजिबात साठू द्यायची नाहीये पोटावर. तुमचं वजन नियंत्रित ठेवायचं असेल तर सलग कंटिन्यू तुम्ही कपालभाती प्राणायामाचा अभ्यास करत राहा. डिटॉक्सिफिकेशन आणि क्लिन्झिंग होतं तुमच्या पूर्ण शरीराचं. माइंड आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी कपालभाती प्राणायामचे खूप जास्त फायदे आहेत.
तर कपालभाती प्राणायामचा अभ्यास नियमितपणे करत राहा. काही तुम्हाला प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंट्समध्ये मला त्या नक्की विचारा. त्याचं प्रत्येक शंकेचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. असाच आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल बघायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंट्समध्ये दाखवा. त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ज्यांना गरज असेल त्यांच्याबरोबर शेअर करा. असाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.